महाराजांबद्दल थोडीशी माहिती देण्यात आली आहे इकडे. नुसता ट्रक होता पण इथल्या ओनरने त्याचं डेव्हलपमेंट खूप सुंदर पद्धतीने केलं आहे. माऊली गडाचा किस्सा सांगायचा तर असा की आम्ही मित्रमंडळी माऊली गडावर गेलेलो आणि एक अशी वाट भेटली त्या वाटेत आम्ही रस्ता विसरून गेलो. या रानातून नुसतं वाट काढत काढत मार्ग काढत अक्षरशः अंधारात रात्रीचे 1 वाजले. मग पर्याय निवडला फॉरेस्टवाल्यांना फोन करायचा. फॉरेस्टवाल्यांना फोन केला, त्यांनी गावातली काही माणसं पाठवली. आम्हाला तिथून रात्री 3-3:30 वाजता तिथून आम्हाला बाहेर काढण्यात आलं. नमस्कार मित्रांनो, YBG क्रिश्चन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज आसनगावला आलो आहे. त्याआधी तुम्हाला होळीच्या आणि धुलीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा. माऊलीच्या दर्शनाला आलो, जिथे रेणुका माते, एडकाय माते, कालिका माते आहे, तर त्यांच्या दर्शनासाठी मी इथे आलो आहे. स्टेशनपासून 6 ते 7 किलोमीटरचं अंतर आहे. तर पायी चालला तर 1 तास तर आरामात लागेल त्याला. आसनगाव हे माऊली फोर्ट म्हणूनही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी महाराजांचा किल्ला आहे. बरेच पर्यटन इथे येऊन भेट देतात. तर सध्या मी काय फोर्टवर जात नाही आहे. वाजलेत 6:45. आपल्याला जायचं माऊली गडावर. 1 तासभर तरी लागेल जायला. सध्या मी काय गाडी आणली नाही आहे, त्यामुळे आपलं पदयात्रा चालू आहे. आता चालतच जायचं आहे. जर कोणी गाडीवाला थांबला तर हात दाखवून थांबूया. जेवढं लवकर जाता येईल तेवढं बरं आहे आपल्याला. चला तर जाऊया दर्शनाला. पावसाळ्यात मित्रांनो हे सगळं पूर्ण भरलेलं असतं. सध्या आता पाऊस नाही आहे, त्यामुळे सगळं सुकलेलं आहे. तर मी जेव्हा इकडे यायचो तेव्हा इथे जास्त काही डेव्हलपमेंट नव्हती, पण आता इथे भरपूर सुधारणा होत चालली आहे. हे सध्या इथे ब्रिजचं थोडंसं काम चालू आहे. आता माझे पूर्ण झालं आहे ऑलमोस्ट. आपण जवळपास 1-1.5 किलोमीटर अंतर पार केलं आहे. तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हा जो दुसरा रूट आहे, हा एक मानस मंदिर म्हणून आहे. त्या ठिकाणी हा रोड जातो आणि हा जो रोड जातो तो माऊली गडाकडे जातो. तर आपल्याला माऊली गडाकडे जायचं आहे, इथे नाही जायचं. इथे पुन्हा कधी जेव्हा येईन त्यावेळी मानस मंदिरचाही व्हिडिओ बनवीन. जर तिथली परमिशन असेल तर नक्कीच व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन. तो इकडनं आलो तर हा समोर जो रोड जातोय हा जातो मानस मंदिरकडे. तर आपल्याला सध्या मानस मंदिरकडे नाही जायचं आहे, तर आपल्याला ह्या माऊली फोर्टकडे जायचं आहे. तर हा जो कमानी आहे, ह्या कमानीच्या आतून आपल्याला पुढे जायचं आहे. हा रोड आहे तो सरळ माऊली गडाकडे जातो. हे जे दिसतंय घर, हे ॲक्च्युली हा जो दिसतोय ट्रक होता. ॲक्च्युली तो नुसता ट्रक होता, पण इथल्या ओनरने त्याचं डेव्हलपमेंट खूप सुंदर पद्धतीने केलं आहे. हा ॲक्च्युली बंगला आहे. ट्रकचा उपयोग घरासाठी केला आहे. बघा, या ठिकाणी काही रो हाऊस आहेत, अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेले आहेत. तसं आपण आतमध्ये चाललो आहे तशी आता गावं सुरुवात झाली गाव यायला. इथली लोक अतिशय सुंदर आहेत, निर्मळ मनाची आहेत. बाहेरच्यांचा जास्त संबंध नाही आहे, त्यामुळे इथले लोक मदतगार आहेत. मी एकदा माऊली गडावर गेलेलो, त्यामुळे फसलेलो एकदा. ह्याच लोकांनी आम्हाला बाहेर काढलेलं. तो प्रसंग अतिशय रम्यमय होता. रात्री 3 वाजता आम्हाला तिथून बाहेर काढण्यात आलं होतं गडावरून, रात्रीच्या वेळी. तर आता आपण आलो आहे. आता ही पुढे शाळा आहे, GP शाळा आंबेडोह. ही पालवाडी आहे, अतिशय सुंदर अशी. कुठून आलं? भांडूप मुंबईवरून. मुंबईवरून आलं का? हो.
आता आपण जवळपास माऊली गडाजवळ पोचलो आहे. एक गाडीवाला भेटला, बाईकवाला. त्यांनी अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडला आहे. त्यामुळे पुढचा प्रवास जरा सोपा झाला. त्यामुळे आता हे जो डोंगर दिसतोय हा माऊली गड आहे. आता सध्या तर आपल्याला माऊली गडावर जायचं नाही आहे, ते आपल्या देवींचं दर्शन घ्यायचं आहे एडकाई मातेचं. हे गावातली घर आहेत, हे जुन्या पद्धतीची घर आहेत. मित्रांनो, आता वाजले आहेत 7:30. सूर्यही वरती आलाय. हे जे दिसतंय हे एक फार्म हाऊस आहे. अतिशय सुंदर असं फार्म हाऊस आहे आणि हे सगळी आंब्याची कलमं आहेत इथे. इथे पावसाळ्यात पिकनिकसाठी लोक येतात. हे पूर्ण भरलेलं असतं. ह्या ब्रिजपासून आपली माऊली गडाचा प्रवास सुरू होतो. तसं बघितलं स्टेशनपासून हा सरळ रूट आहे, कुठेही चेंजेस नाही आहे. पण पावसाळ्यात तुम्ही नक्की इथे एक भेट द्या. अतिशय सुंदर असा नजारा आहे. इथे तुम्ही आल्यावर तुम्हाला इथे गणपतीचा आणि मारुती रायाचं तुम्हाला दर्शन घडेल. आता सध्या आपण दर्शन घेऊया. ओम गणपती नमः. ओम बजरंग बली की जय. हे गणपतीचं स्थान आहे आणि बाजूला मारुती रायाचं स्थान आहे आणि हे स्मशान आहे. गणपती मंदिराच्या बाजूने आलात तर एक पुरातन कालीन विहीर आहे. ह्या ठिकाणी दगडी बांधकाम पुरातन काळातलं आहे. अतिशय सुंदर पद्धतीचं बांधकाम आहे. आपण गणपती मंदिराच्या बाजूने जर पुढे आल्यानंतर आपल्याला मारुती रायाचं देवस्थान दिसतं. हे जे समोर दिसतंय हे मारुती रायाचं देऊळ आहे. या ठिकाणी आपण येणार आहोत आणि इथून पुढे गेल्यानंतर गावदेवीचंही देवस्थान लागतं, तिथेही आपण जाणार आहोत. तेही तुम्हाला दाखवतो मी. माऊली गडाचा किस्सा सांगायचा तर असा की आम्ही माऊली गडावर गेलेलो. तर सकाळी गेलेलो 7 वाजता. तर फिरता फिरता आम्हाला संध्याकाळ झाली आणि एक अशी वाट भेटली त्या वाटेत आम्ही रस्ता विसरून गेलो. त्यामुळे आम्हाला का रस्ता सापडेना. 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले तरी आम्हाला रस्ता सापडेना. असं कसाबसा करून आम्ही ह्या रानातून त्या रानातून ह्या रानातून नुसतं वाट काढत काढत मार्ग काढत अक्षरशः अंधारात रात्रीचे 1 वाजले. मग पर्याय निवडला फॉरेस्टवाल्यांना फोन करायचा. फॉरेस्टवाल्यांना फोन केला, त्यांनी गावातली काही माणसं पाठवली. आम्हाला तिथून रात्री 3-3:30 वाजता तिथून आम्हाला बाहेर काढण्यात आलं. तो एकदम थरारक असा सीन होता तो. पण ठीक आहे, असो. हे मिरची आणि वाली लावलेले आहेत. ते गावातले काही ना काही उत्पन्न घेण्यासाठी काहीतरी करत असतात. तडजोड चालूच असते त्यांची. हे बघा वालीचं उत्पन्न, वाली पण लागलेली आहेत. हे सूर्यफूल आहे, दिसणार नाही, लांब आहे ते. ज्या गोष्टीची वाट बघत होतो आपण आता माऊली गडाकडे पोचलेलो आहोत. हे आहे माऊली गड आणि ज्याच्यासाठी आपण आलो देवीच्या दर्शनाला. हे समोर दिसतंय ते देवीचं स्थान आहे, बाजूला महादेवांचं स्थान आहे. हा जो आहे कमानी, ही आता माऊली गडाची कमानी बनवलेली आहे. ह्या ठिकाणी पुढे गेल्यानंतर त्याच राईट मारल्यास की पुढे तुम्हाला गणपती देवस्थान दिसेल. त्या ठिकाणी फॉरेस्ट ऑफिस आहे, तिकडून ना तुम्हाला तिकीट काढून वर जावं लागेल. 30 रुपये काहीतरी घेतात. तर तुम्ही ते 30 रुपये भरून माऊली गडावर जायचं आहे.
आपण आपल्या पूजेला सुरुवात करूया. चला तर मग करूया पूजा. मित्रांनो, सगळा साफसफाई झाली आहे. तर तुम्हाला आता सांगायचं म्हणजे हे आपलं गणपतीचं स्थान आहे. ही आपली रेणुका माते, ही येडकाई माते, ही कालिका माते आणि हे त्यांचे राखणदार, आणि ही आपली लक्ष्मी माते. मित्रांनो, हे जे मूर्त्या तुम्ही जे पाहिल्यात, रेणुका माते, येडका माते, कालिका माते, हे अतिशय पुरातन काळातील असे पाषाण आहेत. हे मूर्त्या नाही आहेत, पाषाण आहेत. त्यामुळे हे अतिशय जागृत असं देवस्थान आहे. या ठिकाणी नवरात्रीला अखंड गाव, इथे समूह अखंड आसनगाव या ठिकाणी जमा होतं आणि तिथे पूजा अर्चा केली जाते. त्यामुळे हे अतिशय असं जागृत देवस्थान आहे. ह्या ठिकाणी जे काही मागता येईल ते देवी हसत खेळत देऊन टाकतात. त्यामुळे तुम्ही सुद्धा इथे येऊन त्यांचं दर्शन घेऊन तुमचे काही इच्छा असतील त्या पूर्ण करून घ्या. देवीचं स्थान. आता या ठिकाणी नवीन पार्किंगचं काम चालू आहे. आता हे इथे समोर होतं पार्किंगचं. आता ह्या ठिकाणी अजून एक नवीन पार्किंग चालू केली आहे. आता नवीन नवीन डेव्हलपमेंट इकडे चालू आहे, कारण आता लोकांची रहदारी वाढते. आता हे थोडंसं काही वेगळंच आहे. महाराजांबद्दल थोडंसं माहिती देण्यात आली आहे इकडे. मी आता पहिल्यांदाच बघतोय, कारण खूप टायमिंग माझ्यामध्ये वर्षभराने आलो असेल, 1-2 वर्षांनी.
आपले मावळे त्यांचा स्टॅच्यू इथे उभे केलेले आहेत. खूप चांगल्या प्रकारे इथे काम चालू आहे. आपल्या महाराजांबद्दल थोडीशी इथे माहिती देण्यात आली आहे. खूप सुंदर प्रकारे इकडे काम चालू आहे. खूप बरं वाटलं महाराजांबद्दल इथे. चला तर मित्रांनो, आता आपला परतीचा टाईम झालेला आहे. आता आपल्याला परत आता मुंबईला भांडुपला जायचं आहे. त्यामुळे 11:15ची ट्रेन आहे. त्यामुळे आता गाडी तर आपण काय आणली नाही आहे. त्यामुळे आता पदयात्रा परत चालू करायची आहे. कोणी भेटला तर चांगली गोष्ट आहे. तर चला, सध्या आता 2 देवस्थान राहिलेत आपले. एक तर गावदेवीचं आहे आणि मगाशी तुम्हाला दाखवलं मारुती राहायचं ते एक देवस्थान आहे. तेवढं झालं की आपण आपल्या परतीच्या मार्गाला निघू. चला, तर जवळपास आपण आलो आहे, तर ते दर्शन घेऊया आणि मग पुढे चालूया. ही आपली गावदेवी आहे. ही आपली गावदेवी. इथे इथे तिचे पाऊलं आहेत. हे तिचे 2 हात आहेत जे आशीर्वाद देतात आपल्याला. हे सर्व पाषाण टाईप आहे. तुम्ही आसनगावाला आलात तर माऊली गडाकडे तुम्हाला जास्त करून सगळं पाषाणच दिसणार, पण हे पुरातत्वात पाषाण आहेत. हे बघा, हे मारुतीचं स्थान आहे. असे पुरातन तत्वातलं असंच पाषाण टाईप आहे. जय श्रीराम, बजरंगबली की जय. पंचमुखी हनुमंताय नमो नमः. हे पंचमुखी हनुमंत आहेत. मित्रांनो, आता आपल्याला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे आता घरी जायची वेळ झाली आहे. आता वाजले आहेत 11ला 5 मिनिटं आहेत. त्यामुळे आता ट्रेन आहे 11:15ची. ती जर चुकली तर डायरेक्ट 12:30. त्यामुळे जरा घाई करतोय. गाडी तर आणलेली नाही आहे, त्यामुळे आता चालतच जायचं आहे. 7 ते 8 किलोमीटर चालायचं आहे. चलो, असो, गाडी भेटली तर वेलनगुड आहे. तर तुम्हाला तर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर भेटूया पुन्हा एकदा.